नमस्कार. मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर घरातली शाळा, जिथे आपण लहान मुलांसोबत खेळता खेळता खूप काही शिकतो. तर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही तुमच्या मुलाला कधी असं म्हटलं आहे का, ते शेजारच्या रोहनसारखा तू खूप अभ्यास कर. तुझ्या क्लासमध्ये जी प्रिया आहे ती बघ कशी शांत बसलेली असते. माझं असं करून झालंय. पण असं केल्यानंतर जेव्हा श्रीषाच्या डोळ्यात बघितलं, ते कधीच विसरता येणार नाही. तर आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकबद्दल बोलणार आहोत. तो टॉपिक आहे मुलांची तुलना. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी नक्कीच उपयोगी येईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही कधीच मिस नाही करणार. आपण तुलना का करतो? तुलना केल्यावर आपल्याला वाटतं की मुलं मोटिवेट होतील. तू त्याला बघ म्हणजे तू पण करशील. पण सत्य काय आहे? जेव्हा आपण मुलांची तुलना करतो तेव्हा मुलांच्या डोक्यात एकच मेसेज जातो की मी सफिशियंट नाही आहे, मी इनफ नाही आहे, मी जसा आहे तसा माझ्या आईवडिलांना आवडत नाही आहे. ऐकायला कठीण जाईल, पण सत्य हेच आहे. मुलांच्या मनात हेच होतं. आणि हे छोटूसं मन जेव्हा तुटलं जातं तेव्हा ते परत बिल्ड करायला खूप वेळ लागतो. आता सांगते ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मुलगा आणि मुलगी हे ओरिजिनल असतात, युनिक असतात. जसं आपण म्हणतो ओरिजिनल पेंटिंग आणि कॉपी पेंटिंग दोन्ही दिसायला सेमच असतात, पण ओरिजिनल पेंटिंगची व्हॅल्यू ही कोट्यावधीमध्ये असते. तसंच तुमचं मूल पण युनिक आहे, ते कोणाचं कॉपी नाही आहे. मग ॲज अ पॅरंट आपण का फोर्स करतो की तू दुसऱ्याचा कॉपी बन? श्रीषा पण काही गोष्टींमध्ये स्लो आहे, पण स्टोरी टेलिंग ती खूप चांगल्या प्रकारे करते आणि मलाच खूप आश्चर्य वाटतं. स्टोरी टेलिंग करणं ही तिची युनिकनेस आहे आणि ही मला तेव्हाच कळली जेव्हा मी तिची तुलना दुसऱ्यासोबत केली नाही, तर तिच्या त्या कृतीला मी ॲप्रिशिएट केलं. मग तुलनेऐवजी करायचं काय? 3 गोष्टी सांगते. पहिली गोष्ट, तिची तुलना ही तिच्या प्रोग्रेसची करा, दुसऱ्याशी नाही. फॉर एक्झाम्पल, तिला म्हणा, "तू मागच्या महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वागली होतीस." हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर कशी क्यूट स्माईल येते ते बघा. दुसरी गोष्ट, तिच्या छोट्या-छोट्या गोष्टींना ॲप्रिशिएट करा. म्हणजे जर तिने स्वतःच्या हाताने जेवली, तर म्हणा, "खूप छान जेवलीस." जर तिने आपलं शूज काढून जागेवर ठेवले तर म्हणा आय एम सो प्राऊड ऑफ यू. असे छोटे छोटे ॲप्रिशिएशन लहान मुलांमध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करतं. तिसरी गोष्ट आहे, तुमच्या मुलांमधील युनिकनेस ओळखा. जसं प्रत्येक मूल हे युनिक आहे, तसं प्रत्येक मुलाला ही त्याची युनिकनेस पण आहे. म्हणजे काही मुलांना गायन करायला आवडतं, काही मुलांना पेंटिंग करायला आवडतं, काहींना ड्रॉइंग तर काहींना ॲक्टिंग. असंच प्रत्येक मुलामध्ये काहीतरी युनिकनेस असते, ती ओळखा आणि त्याला ॲप्रिशिएट करून सेलिब्रेट करा. शेवटी एकच गोष्ट सांगते, आई वडील म्हणून आपण त्या मुलांची एक सेफ प्लेस आहोत. जिथे ते येतात जेव्हा बाहेरचं जग त्यांना जज करतं, जेव्हा ते फेल होतात आणि थकतात, तेव्हा घरी आल्यावर ॲज अ पॅरेंट आपण त्यांना म्हणायला हवं, तू जसा आहेस तसं मला खूप आवडतोस, तू खूप हुशार आहेस, तू खूप स्मार्ट आहेस, तू दुसऱ्याची कॉपी नाही आहेस. तर चला, आज तुमच्या मुलांना पण एक गोष्ट सांगा. त्यांना म्हणा, तू जसा आहेस तसा मला खूप आवडतोस. आणि हे ऐकल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल येणार ती नक्की बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा प्रत्येक पॅरेंटपर्यंत. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्या मुलांची युनिकनेस काय आहे. आजच्यासाठी एवढंच. नमस्कार.